Hello and welcome to our new series Each Week a Case Law. इंडियामध्ये फॅमिली मॅटर्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आपण बघतो की पर्सनल लॉज अप्लाय केले जातात, पण अशा काही लँडमार्क केस लॉज आहेत ज्यामध्ये आपल्या ज्युडिशरीनं IPC आणि CRPC युनिफॉर्मली ॲप्लिकेबल केले. त्यामधलीच एक केस लॉ म्हणजे शहाबानो वर्सेस मोहम्मद अहमद खान 1985 ची ही केस आहे. इट इज ए की लीगल केस कन्सर्निंग द राइट्स ऑफ मुस्लिम वुमन्स इन इंडिया. या केसमध्ये फॅक्ट्स असे होते, शहाबानो यांचा विवाह 1932 मध्ये मोहम्मद अहमद खान यांच्याशी झाला. मोहम्मद अहमद खान त्यावेळी एक नॉन ॲडव्होकेट होते. 1946 मध्ये मोहम्मद अहमद खान यांनी सेकंड मॅरेज केले. मोहम्मद अहमद खान आणि शहाबानो यांना 5 चिल्ड्रन्स होते. 1975 मध्ये त्यांनी शहाबानो व त्यांच्या 5 चिल्ड्रन्सना बाहेर काढले. सुरुवातीचे काही काळ मोहम्मद अहमद खान हे शहाबानो यांना खर्चासाठी काही अमाउंट मध्ये पैसे देत होते, पण थोड्या टाइम नंतर तेही त्यांनी द्यायचं बंद केलं आणि 1978 मध्ये मोहम्मद अहमद खान यांनी शहाबानो यांना इररिव्होकेबल ट्रिपल तलाक दिला. शहाबानो यांना कोणताही सोर्स ऑफ इन्कम नव्हता. त्या 62 इयर्सच्या होत्या ज्यावेळेला त्यांना तलाक दिला गेला. ज्यावेळेला तलाक झाला त्यानंतर शहाबानो ह्या इंदोर येथील लोकल कोर्टला अप्रोच झाल्या व त्यांनी सेक्शन 125 CRPC अंडर मेंटेनन्स क्लेम केला, कारण त्यावेळेला त्यांच्याकडे कोणतेही सोर्स ऑफ इन्कम नव्हतं. सेक्शन 125 ऑफ CRPC mandates a husband to give alimony for his wife after the divorce. त्यावेळी लोकल कोर्टनी मोहम्मद अहमद खान यांना ₹25 इतका अमाउंट मेंटेनन्ससाठी ऑर्डर. त्यावेळी मोहम्मद अहमद खान यांचा इन्कम 5,000 इतका होता. ₹25 चा मेंटेनन्स मिळाला, परंतु तो सफिशियंट नसल्याकारणे 1 जुलै 1980 रोजी शहाबानो यांनी रिव्हिजनल पिटिशन फाईल केली मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये. मध्य प्रदेश हायकोर्टनी मेंटेनन्सचा अमाउंट हा इन्क्रीज केला, तो ₹179.80. या ऑर्डर नंतर मोहम्मद अहमद खान यांनी पिटिशन फाईल केलं सुप्रीम कोर्टमध्ये आणि ह्या केसमध्ये मोहम्मद अहमद खान यांनी आर्ग्यू केलं होतं की अकॉर्डिंग टू इस्लामिक पर्सनल लॉ ते फक्त इद्दत पिरियड पर्यंतच लायबल आहेत ॲलिमनी देण्यासाठी, जे की त्यांनी ऑलरेडी इद्दत पिरियड पर्यंतचा मेंटेनन्स हा शहाबानो यांना दिलेला. त्याचबरोबर तलाक नंतर मेहरची जी राशी असते ती पण त्यांनी शहाबानो यांना दिलेली होती. आता इद्दत पिरियड म्हणजे काय, तर इद्दत पिरियड हा जनरली 3 महिन्याचा असतो. जर वाईफ प्रेग्नेंट असेल तर तो चाइल्ड बर्थ पर्यंत ऑब्झर्व केला जातो. जनरली इद्दत पिरियड हा आफ्टर डेथ ऑफ द हजबंड किंवा डिवोर्स नंतर वाईफला ऑब्झर्व करावा लागतो. या केसमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड हे देखील मोहम्मद अहमद खान यांच्या साईडून होते. पण या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी MP हायकोर्टची ऑर्डर अपहेल्ड केली व मोहम्मद अहमद खान यांची अपील डिसमिस केली. या केसमध्ये कोर्टचं ओपिनियन होतं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन और पर्सनल लॉ हजबंडनी जोपर्यंत त्याची वाईफ स्वतःला मेंटेन करू शकत नाही, सस्टेन करू शकत नाही, तोपर्यंत हे त्याच्यावरती बाइंडिंग आहे की त्यांनी त्याला मेंटेनन्स हा दिला पाहिजे. मुस्लिम वर्ग या केसच्या डिसिजनमुळे हॅपी नव्हता व त्यांनी जागोजागी प्रोटेस्ट करायला चालू केलं की त्यांचा आर्टिकल 25 म्हणजे फ्रीडम ऑफ रिलीजन हा व्हायोलेट झालेला आहे. त्यावेळेला राजीव गांधी सरकार होती. जागोजागी होणाऱ्या प्रोटेस्टमुळे नवीन लॉ इनॅक्ट करण्यात आला, तो म्हणजे द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स ॲक्ट 1986. या ॲक्टमध्ये अशी प्रोव्हिजन होती की मुस्लिम वुमन्सना इद्दत पिरियडपर्यंत मेंटेनन्स दिला पाहिजे. मग शहाबानो यांना मिळालेल्या मेंटेनन्सची जी ऑर्डर होती ती नलिफाय झाली का, तर यासाठी पुढची लँडमार्क केस म्हणजे डॅनियल लतीफ वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2001 ची ही केस आहे. शहाबानो यांचे ॲडव्होकेट डॅनियल लतीफ हे होते. यांनी या ॲक्टची कॉन्स्टिट्युशनॅलिटी चॅलेंज केली सुप्रीम कोर्टमध्ये. त्यांचं या केसमध्ये आर्ग्युमेंट होतं की डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट ह्या नवीन इनॅक्ट झालेल्या ॲक्टमुळं व्हायोलेट झालेला आहे
आणि ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं प्रिन्सिपल अप्लाय केलं व नवीन इनॅक्टेड लॉ द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिवोर्स ॲक्ट 1986 आणि CRPCचा सेक्शन 125 या दोघांनाही हार्मोनियसली इंटरप्रिट केले व सांगितले की नवीन इनॅक्टेड लॉमध्ये जे सांगितले की मेंटेनन्स हा इद्दत पिरियडपर्यंत द्यावा, मग इद्दत पिरियडपर्यंतच द्यावा असं न इंटरप्रिट करता 125 ऑफ CRPCच्या अंडर ही इद्दत पिरियड नंतर मुस्लिम वुमन्सना मेंटेनन्स हा दिला जाऊ शकतो. ह्याच केसमुळे आपण पुढच्या अनेक केसेस बघतो ज्यामध्ये मुस्लिम वुमन्सना सेक्शन 125 CRPCच्या अंडर मेंटेनन्स हा दिला गेलेला आहे. थँक्यू.